तर नमस्कार मित्र. आज ना ब्लॉगમાં आपलं तुमनं स्वागत છે. तर आज ना ब्लॉग म्हणजे आपला तुमले आपला या ब्लॉगમાં तुमने मालेगावने ट्रिप पाहायला भेटणार છે. तर आज ना ब्लॉग अशा सुरुवात होणार છે. तर आपला ब्लॉगમાં आज अविनाश गडीविषयी आणि त्यानंतर आपले आज म्हणजे या बोले कपडा घेणार છે काही, त्यानंतर आपले हॉटेलમાં बी जाणं છે. तर तुम्ही कंटिन्यू या ब्लॉगમાં राहा. तर मित्र आज ना ब्लॉग म्हणजे एकदम खास राहणार आहे तुम्हासाठी, कारण की बराच दिवस नंतर ब्लॉग शूट होईल आहे ना आपला. आणि या ब्लॉगમાં तुमचे आपलं मालेगाव शहर बी पाहायला भेटणार ते. तसेच तुमले चेतना किंवा सीमा डायनिंग हॉलले आम्ही जाणार ते जेवणले. कंटिन्यू राहा तुम्ही या ब्लॉगમાં. तर मित्र आपण ही लागेल से पाहताना पेट्रोल पंपावर. तर आपल्या गाडीમાં पेट्रोल टाकणं शे, कारण की गाडी पुढे जाणार नाही, पुढे पेट्रोल पंप बी नाही शे. त्यामुळे मग आपले याच पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणं पडेल. आणि त्यानंतर पुढे जाऊत आपण शक्य किदोय रोडवर. मग त्यानंतर हॉटेलवर जावाच का नाही ते बी नक्की तुमले व्हिडिओમાં पाहायला भेटेल. तर मित्र आपलं पेट्रोल टाकायचे. तर आपल्या आता चालणं जाते पुढे आपण. तर मित्र आपलं पेट्रोल टाकायचं जायमुळे आता आपल्या गाडीला काही टेन्शन नाही. आणि आता आज वातावरण म्हणजे आज पाणी थोडा गॅप दिला, त्यामुळे मग आपले काही पाणीला काही धोका नाही. पण मग तरी आम्ही आज लवकर आपला काम आपटे घ्यावा ना लवकर, कारण की आभाळ होईत आले गदारं वैर आहे ना. त्यामुळे मग समजा ते पाणी यस का नाही काय तर यावायला पाहिजे बा. आपण थोडं थांबायचं आहे झाड काल वगैरे कुठे, पण पाणी आला पाहिजे. कारण की आज आपल्याकडे म्हणजे पावसाळा पाणीच पडेल नव्हता, त्यामुळे एवढं 3-4 पाणी फार महत्त्वाचं असेल. तुम्ही पाहू शकता आज एकदम म्हणजे रस्त्यावर सुद्धा एवढा काही वाहन नाही, शांतता असे. कारण की पाणी पडेलमुळे शेतकरी जरा व्यस्त बी जायचे. एकदम म्हणजे निसर्ग बा काहीच नाही, कांदा लागण वगैरे होई चालले. कारण की सर्व लोक एकदम म्हणजे खुश होई घ्यात, कारण पाणी सरातल्या आतुरता होती. पाणी आज सकाळ पण एवढा 2-4 दिवसपासून कंटिन्यू पाणी पडेलमुळे एकदम म्हणजे लोक कामમાં व्यस्त होई घ्या. तेव्हा तुम्ही पाहिजे घ्या एकदम भरपूर मनमुराद पाणी पडेल छे. तर मित्र आपण ही लागेल तिथं शिवा पंजाब हॉटेलजवळ. तर तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे आज म्हणजे एकदम शांतता दाखवाय राहिली सर्वीकडे. कारण की पहिल्यांदा बऱ्याच दिवसात आमली एवढी म्हणजे शिवा पंजाब हॉटेलवर सुद्धा गर्दीने दाखवाय राहिली. आणि इकडे पाहू शकता तुम्ही हायवेवर एकदम म्हणजे वातावरण वगैरे एकदम भारी असल्यामुळे आमले बी फिरायला ब्लॉग शूट करायला मजा येईल. आणि तिकडे पाहू शकता गाडीची मजा गिराय ना. आणि तिकडे त्यातली गाय बिठी येते एक शिवा पंजाबवाला असली गिर गाय. एकदम म्हणजे जर तो कोणले येणार आहे ना जेवण नाही तर तुम्ही येऊ शकता ती या हॉटेलवर. तर मित्र तर आता आम्ही आता निघतोच थोडा रेस्ट घेता. पाहू शकतो आपली गाडी तयार असते, भाऊ बी तयार असते. आता आम्ही निघतोच आते, कारण की पुढे आते आपले या भाऊले कपडा घेणं असेल, काही टी शर्ट घेणं असेल. तर पाहूत आता तुमले कंटिन्यू राहा तुम्ही आपला. तर मित्र आपण ही लागेल आपल्या या मालेगावना संकल्प यानाजवळ चौकजवळ. कारण की आम्ही थांबलो अशा कारण की इथे पोलिस राहतात. आपली गाडी नंबर प्लेट दिसते तुम्ही पाहू शकता. नंबर प्लेट पुरी म्हणजे येणार चुकी जायचे, त्यामुळे मग पोलीस आते 15 ऑगस्ट नंतर काय ते नवीन नंबर प्लेट पाहिजे त्यासाठी चालान कट घेतात त्यामुळे आम्ही थांबेल. आणि आता पोलीस काही नाही तिथे, तर आम्ही आता निघतो पुढे. तर तुम्ही
आपले दखाडच पुढे पोलीस जर आहे ना तर मग आपले दुसरा रस्ता बदलना पडेल. तर मित्रांनो एक पोलीस दखायला आता आमले तर आम्ही पोलीस टाळीचं नाके पुढे निघूनच तुम्ही पाहू शकता आपला मौसम नदीला कितलं पाणी शे एकदम म्हणजे मौसम नदी दाखवा तुम्ही पाहू शकता. मौसम नदी एकदम म्हणजे फुलभरीत आहे एकदम भारी वाट आहे ना. सॉरी गिरनार नदी हा इथे मौसम नदीमध्ये बघू शकता तुम्ही. आणि गिरनार नदीला पाणी लागेल आहे तर आहे आपला मालेगाव. तर मित्रांनो अजून एक दुसरा पोलीसच ना पॉईंट शे पण तो पॉईंट ना पहिले आपले टर्न मारी घे ना शे कारण की आपल्याकडे लायसन बी नाही शे आणि गाडी नंबर प्लेट बी तुटी जायला असल्यामुळे शका ते आपले दुसरीकडं जाणं पडे. तर कंटिन्यू तुम्ही या ब्लॉग मारा. तर मित्रांनो तुम्ही पहा मालेगावमा आपली इंटरव्ह्यू जायचे तर मग एकदम म्हणजे मालेगावमा एंट्री म्हणजे अशी व्हायचे तर एक म्हणजे आपला शिवाजी महाराजना जे कमानचे त्या कमानपुरतं आपली एंट्री व्हायला तर त्यामुळे एकदम म्हणजे भारी वाटणं आपले. आणि तुम्ही मालेगावमा साहेब त्यातने भरपूर झाडं वगैरे लायला असल्यामुळे एकदम मालेगाव भारी वाटेल आहे ना पहिल्यापेक्षा ते मस्त वाटायला लागं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या इकडे महादेव मंदिर शे बाजूलाच मस्जिद बी शे. तर म्हणजे एक असे म्हणजे एकजूट असल्यामुळे काही भानगडी वगैरे काही होती नाही त्यामुळे एकदम म्हणजे चांगलं वातावरण शे आपला मालेगावमध्ये सुद्धा. तर तेच पाहिजे आपलं कंटिन्यू. पाहू शकता तो मित्रांनो आबा इथे पॅन्डा आणि नवीन भारी टी शर्ट तर तुमच्या कंटिन्यू पाहायला भेटेल. हो सो आम्ही आता निघलो तर इथे विचारा पण काय इथे आम्हाला बजेट बसणार नाही. तर दादा सांगी राहा ना ते पुढल्या दुकानावर जावा ना तर आम्ही त्याला पुढे जातात तसे तुम्ही कंटिन्यू ब्लॉग मारा तुमले काढत नाही. तर मित्रांनो बाई या दुकानावर येईल आम्ही तर तुम्ही पाहू शकता दादूले ॲड्रेस पटरा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दादूने किंवा ॲड्रेस घेतला पाहिजे बाकी काही घेणं नाही. आपला मस्त आहे ना. हां एकदम भारी. ये भैया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दादा शॉपिंग बी आहे एक नंतर 2 पॅन्डा दुकानमा भारी रेंजमा भेटणार. तर तसंच इकडे वॉन्टेड मोबाईल शॉप आहे तुम्ही इंस्टाग्रामवर तसे रील पाहायलाच आहे. तर कंटिन्यू आपला ब्लॉग मारा. तर मित्रांनो ते निघतंच आम्ही ते पाहूता ते बजेट बसकाने आमना हॉटेलवर जावाना. तर बहुत आम्ही असे निघणं जाते कारण की आम्ही शॉपिंग बी जायचे या भाऊनी. तर आता आम्ही निघीन सीमा हॉटेलले जातात ते. तर तुम्ही ब्लॉगमा कंटिन्यू राहा तर तुमच्या पुढला ब्लॉग पाहायला भेटेल. तर भाऊ आम्ही लागेल तर सीमा हॉटेलले तर पाहूता ते आपला नंबर लागच का नाही. तर मित्रांनो आपल्या ऑर्डर जेवायला जायची पनीर भाजी काही तंदूर रोटी पाहू शकतो तुम्ही एकदम गर्दीचे. तर मित्रांनो आपले तुम्ही होतं सांगणं जर आपला ब्लॉग तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण की आम्ही ब्लॉग खास तुम्हासाठी शेअर कारण की आपला पब्लिक एन्जॉय देण्यासाठी शेअर. तर मित्रांनो तसे काही नाही तुम्ही सबस्क्रायबर्स करा पण चॅनल विजिट द्या आणि ब्लॉग नक्कीच पहा कारण की तुम्ही आपला कंटेंटले तुम्ही विजिट दिली तर म्हणजे आमचे नवीन
ब्लॉग शूट करायला नवीन आमचे म्हणजे प्रोत्साहन भेटेल. तुम्ही करू शकता आपली ऑर्डर लागेल छे पनीर भाजी काही तंदूर रोटी. तर आपले आता खायला नंतर तुम्ही सांगायचं चौकशी चव म्हणजे भारीच आहे. चव गेलंच पण तुम्ही येणं इथं जेवणला येणार आहे ना तर इथे सीमा हॉटेल